नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर बी आर तांबे आपल्या केटीच्या महाविद्यालयातील जॉग्राफी डिपार्टमेंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। या लेक्चरमध्ये आपण ड्रेनेज नदी जलप्रणाली याविषयी अभ्यास करणार आहोत। बघा, मागच्या लेक्चरला आपण मागच्या 4-5 लेक्चरमध्ये आपण भारताची प्राकृतिक रचना याविषयी अभ्यास केला। भारताच्या प्राकृतिक रचनेचे काही मुख्य भाग होते, जसं की उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, त्याच्या दक्षिणेला असलेला मैदानी प्रदेश, त्याच्याही दक्षिणेला असलेला पठारी प्रदेश आणि सागरी किनारी मैदान हा एक शेवटचा महत्त्वाचा भाग व सागरी बेटे याविषयी आपण सविस्तर अभ्यास केला। आणि यातून नक्की भारताची प्राकृतिक रचना कशी आहे याविषयी आपण व्यवस्थितरित्या समजून घेतलं। आता ड्रेनेज बघा, भारताचा प्रादेशिक भूगोल अभ्यासत असताना नदी प्रणाली याचा सुद्धा अभ्यास होणं अतिशय गरजेचं आहे। आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये हे जे प्रकरण आहे, भारतातील काही प्रमुख नद्या, सर्वच नद्यांचा आपल्याला अभ्यास करणं साहजिकच आहे, जेणेकरून स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक नदीचा उगम, ज्या प्रमुख नद्या आहे अशा नद्यांचा उगम असेल, अशा नद्यांची लांबी असेल, त्यांचं जलवहन क्षेत्र असेल, त्यावर असणारी धरणं असतील, मल्टीपर्पज डॅम असतील, त्याचबरोबर त्यांचा इतर उपनद्या असतील, अशा सर्व प्रकारचा अभ्यास आपल्याला या नदीच्या बाबतीत करणं गरजेचं ठरतं। आणि म्हणून या ठिकाणी आपण या नदी जलप्रणालीचा अभ्यास डिटेलपणे आपण करणार आहोत। बघा, ड्रेनेज या प्रकरणामधले सब टॉपिक आहे हिमालयन रिव्हर सिस्टम आणि पॅनिन्सुलर रिव्हर सिस्टम। त्यानंतर हे दोन महत्त्वाचे भाग आहे। त्यात हिमालयात उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहे त्यात इंडस, गंगा, ब्रह्मपुत्रा याचा सविस्तर अभ्यास आपण करणार आहोत। त्यानंतर ज्या ईस्ट फ्लोईंग रिव्हर आहे त्यामध्ये महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या 4 नद्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। तसेच वेस्ट फ्लोईंग रिव्हर जे आहे त्यात नर्मदा, तापी आणि मही या प्रमुख नद्या, तसेच कोकणातील ज्या नद्या आहेत सह्याद्रीतील ज्या अंबा आणि दमनगंगा यांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर याही व्यतिरिक्त अनेक नद्या आहेत, शेकडो नद्या भारतामध्ये आहे आणि बऱ्याचशा कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये या नद्यांच्या बाबतीत बरेचसे प्रश्न विचारले जातात। नदी आणि उपनदी यांचा संदर्भ लावा किंवा जोडे लावा अशा प्रकारचा प्रश्न असेल, एखाद्या नदीची लांबी विचारली जात असेल, किंवा समजा गोदावरी नदी किती राज्यामधून वाहते, अशा प्रकारचे प्रश्न हे या स्पर्धा परीक्षांना विचारले जातात। आणि त्या दृष्टिकोनातून आपला तयारी असणं अतिशय गरजेचं आहे। आणि जर आपण या कोविड-19च्या पार्श्वभूमीवर जर आपलं परीक्षेचा पॅटर्न जर पाहिला तर हा पॅटर्न जो आहे तो डिस्क्रिप्टिव्ह ऐवजी बऱ्याचशा परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने आणि ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने आपण घेत आहोत। आणि त्यावेळेस या नद्यांची सविस्तर माहिती आपल्याला असणे गरजेचं आहे। जर डिस्क्रिप्टिव्ह गंगा नदीवर प्रश्न जर असेल तर त्याविषयी आपण 1-2 पेजेस सहज लिहू, परंतु तोच प्रश्न जर ऑब्जेक्टिव्ह गंगा नदीवर असे कितीतरी प्रश्न आपल्याला तयार करता येतील आणि त्या दृष्टीने आपली तयारी असणं गरजेचं आहे। बघा, नदी म्हणजे काय, तर या प्रश्नाचं जर उत्तर आपल्याला पाहायचं असेल तर नदी म्हणजे मोठ्या भूप्रदेशावरून एका दिशेकडून दुसरीकडे वाहत जाणारा नैसर्गिक व रुंद पाण्याचा प्रवाह होय, याला आपण नदी असं म्हणूया। तर नदी प्रणाली हा शब्द वेगळा आहे आणि नदी खोरे हा सुद्धा वेगळा आहे। तर नदीचा उगम हा तलाव किंवा मोठा झरा किंवा अनेक झरे एकत्रित येऊन होतो। जसं आपल्याला माहिती आहे की अलकनंदा आणि भागीरथी या 2 नद्यांपासून गंगा नदीचा उगम झाला, तशा प्रकारे अनेक झरे एकत्र येऊन ज्यावेळेस नदी उगम पावते तर ती बर्फाच्छादित प्रदेशापासून किंवा सह्याद्रीतल्या ज्या नद्या आहेत त्या डोंगराळ प्रदेशातून वाहत जातात आणि रचनेच्या दृष्टिकोनातून त्या भूप्रदेशावरून जलनिस्सारण करत असताना अनेक जलप्रवाह या नदीला येऊन मिळतात, याला नदी प्रणाली असं म्हणतात। किंवा तो जो प्रदेश आहे, ज्या ज्या प्रदेशातून या नद्या वाहत आल्या तर त्याला नदी खोरं असं म्हणतात, त्याला रिव्हर बेसिन असं म्हटलं जातं। रिव्हर बेसिन म्हणजे काय, जसं आपलं बेसिन असतं घरामध्ये की त्याच्या कोणत्याही काठावर जर पाणी पडलं तर ते सगळं त्या ड्रेनेज पाईपपर्यंत जातं। याचा अर्थ रिव्हरच्या
या बेसिनमध्ये कुठेही पाणी पडलं तर या मुख्य नदीपर्यंत येऊन पोहोचतं. याला रिव्हर बेसिन असं म्हटलं जातं. एकंदरीत नदी प्रणाली म्हणजे नदीच्या मुख्य नदीच्या उपनद्या, तिचे अनेक छोट्या उपनद्या, तिला मिळणारे ओहोळ किंवा तिला मिळणारे छोट्या छोट्या स्ट्रीम यांच्या एकत्रित प्रवाहाला नदी प्रणाली असं म्हटलं जातं. बघा, ड्रेनेज सिस्टम यामध्ये आपल्याला हिमालयन रिव्हर सिस्टममध्ये मुख्य 3 नद्या आहेत. तसं पाहिलं तर लांबीच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणाहून वाहणाऱ्या मुख्य 3च नद्या आहेत. परंतु तिला मिळणाऱ्या उपनद्या, त्यांना मिळणाऱ्या ज्या उपनद्या आहेत तर ह्या सुद्धा यांच्याबरोबर आपल्याला अभ्यासायच्या आहे. जसं गंगा नदीची उपनदी यमुना किंवा सिंधूची असेल सतलज. या सतलजचा सुद्धा डिटेल अभ्यास आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. अर्थात आपण या 3 नद्यांच्या विषयीच आपण अभ्यास करणार आहोत, परंतु इतर अभ्यासामध्ये या उपनद्यांचा सुद्धा अभ्यास असणं गरजेचं आहे. पहिली नदी पाहूया आपण, सिंधू नदी प्रणाली. बघा, ही भारतातील प्रमुख नदी प्रणालीपैकी एक महत्त्वाची आहे. तसं जर पाहिलं तर भारत ज्यावेळेस अखंड होता, भारत पाकिस्तान एकत्र होता, तर त्यावेळेस भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी म्हणून या सिंधू नदीला ओळखलं जायचं. परंतु पार्टिशन नंतर फक्त जम्मू काश्मीरमधल्या काही भागामध्ये सिंधू नदी वाहते आणि त्यामुळे तिचा जो प्रवाह आहे तो फक्त काही किलोमीटरचा आपल्याकडे आहे, जवळजवळ 700 किलोमीटरचा. आणि त्यामुळे ती एक प्रमुख नदी आपल्या भारतामध्ये आहे. कारण का? अजून महत्त्वाचं कारण, तिचा जो फक्त 700 किलोमीटरचा प्रवाह भारतातून आहे, परंतु तिच्या ज्या उपनद्या आहेत, सतलज, बियास, रावी, चिनाब, झेलम, या प्रमुख 5 नद्या ज्या आहेत त्या सगळ्या भारतातून उगम पावून भारतातूनच वाहत जाऊन पुढे पाकिस्तानमध्ये जाऊन या सिंधूला मिळतात. आणि त्यामुळे हे जे खोरं आहे किंवा हा प्रदेश जो आहे हा बराचसा भारतातील आहे. पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर, उत्तराखंड या राज्यामध्ये बराचसा खोरं या नदीचं पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. साधारणतः या नदीचा जो उगम आहे, जवळजवळ कैलास जो पर्वत आहे, तर या पर्वतातून कैलास मानस सरोवराजवळ असलेल्या हिमनदीतून जवळजवळ 5000 मीटर उंचीवर या नदीचा उगम होतो. आणि या नदीचं जे क्षेत्रफळ आहे किंवा जे जलखोरं आहे ते जवळजवळ 11,65,000 चौरस किलोमीटर इतके असून ही नदी तिबेट, भारत आणि पाकिस्तान या राज्यामधून प्रवास करते. बघा, उगमस्थानापासून निघून ती तिबेट पठाराच्या अरुंद घाटातून काश्मीर सीमेला पार करून पाकिस्तानातील वाळवंटी आणि जलसिंचनाखालील भूभागातून वाहत कराचीच्या दक्षिणेस अरबी समुद्राला मिळते. असा हा हिचा एकंदरीत प्रवास आहे. हिची लांबी जवळजवळ 2897 किलोमीटर आहे. बलुचिस्तानच्या खैताशो गावाजवळ झास्कर पर्वतरांगांना पार करत 10,000 फुटापेक्षा जास्त खोल अशा घळईमधून ही वाहत जाते. जेथे गिलगिट नदी या मुख्य नदीला येऊन मिळते आणि थोडासा वक्राकार भाग या ठिकाणी तयार झालेला आहे. बघा, सोबत दिलेला जो नकाशा आहे यामध्ये काही कलर दाखवलेले आहे, काही कलरने या ठिकाणी नकाशा दाखवलेला आहे. जसं या ठिकाणी या सिंधू नदीच्या दक्षिणेकडून वाहत येणारी जी सतलज नदी आहे, या सतलज नदीच्या उत्तरेला तिची उपनदी जी बियास आहे, या सतलज आणि बियास यांच्यामध्ये बीस्ट दुआब हा एक शेतीयोग्य असा सकल सपाट सुपीक मैदानी प्रदेश आहे. त्यानंतर त्याच्या उत्तरेला बियास आणि रावी यांच्या दरम्यान आहे सतलज आणि रावी यांच्या दरम्यान आहे बारी दुआब, त्याला अप्पर बारी दुआब असं म्हटलं जातं. त्यानंतर रावी आणि चिनाब यांच्या दरम्यान आहे रेचना दुआब. त्यानंतर चिनाब आणि झेलम यांच्या दरम्यान आहे झेच दुआब आणि झेलम आणि सिंधू यांच्या दरम्यान आहे सिंध सागर दुआब.
दुआब म्हणजे एक असा सुपीक असा प्रदेश. तर त्या नद्यांच्या दरम्यान हा प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे या नदीच्या या उपनद्यांच्या मधला प्रदेशसुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. सिंधू नदी जी अटकमध्ये हे मैदान जो वक्राकार भाग आहे तो अटक हा एक महत्त्वाचा प्रदेश आहे पाकिस्तानातला. त्या मैदानी प्रदेशात पोहोचून काबूल नदीला मिळते. काबूल सुद्धा एक महत्त्वाची नदी अफगाणिस्तानमधून वाहत येते. ठीक आहे. तर हा अटक अफगाणिस्तानमधला याच प्रदेशातला हा प्रदेश आहे. एक शहर आहे, अटके पार मराठ्यांनी झेंडे लावले, तर तेच ते अटक या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. तर हा जो प्रदेश आहे या ठिकाणी जवळजवळ पुढे ही नदी कच्छचे रण या प्रदेशामध्ये वाहत जाते आणि या नदीचा जो मुखाकडचा भाग जो आहे तो पश्चिमेला सरकलेला आपल्याला पाहायला मिळतो. बघा, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज या प्रमुख नद्या आपल्याला या ठिकाणी या नदीच्या उपनद्या आपल्याला पाहायला मिळतात. या नद्यांची या नद्यांना येणारा जो पूर आहे साधारणतः मार्चमध्ये बर्फ वितळल्यामुळे पूर येतो आणि पावसाळ्यात मोसमी वाऱ्यांपासून पाण्याची पातळी वाढते म्हणून त्या ठिकाणी या नद्यांना पूर येतो. तर असे दोन्ही ऋतूमध्ये या नद्यांना पूर येताना आपल्याला पाहायला मिळतो. सतलज आणि सिंधूच्या संगमावर सिंधू नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात जलसिंचनासाठी उपयुक्त आहे. बघा, सिंधू नदीच्या ज्या उपनद्या आहे ज्यांना एक विशिष्ट नावाने सुद्धा ओळखलं जातं, जशी वितास्ता जी आहे झेलम नावाने, किंवा विपाशा आहे जी बियास नावाने, शतद्रू आहे ती सतलज नावाने, हे काही नावंसुद्धा आपल्याला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. बघा, सतलज नदीवर सतलज आणि बियास यांच्या संगमावर जे भाकरानंगल महत्त्वाचं धरण आहे तर ते याच परिसरातलं आणि पंजाबमध्ये शेतीला उपयुक्त असा भाग या नदीमुळे तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे याच नदी खोऱ्याचा संदर्भ आपल्याला पुन्हा एकदा घेता येतो की यामुळे या भाकरानंगल धरण असेल किंवा इथल्या असलेल्या जलसिंचनाच्या सुविधा असतील, या कारणामुळे पंजाब, हरियाणा या राज्यामध्ये हरित क्रांतीची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि या नद्यांनी पंजाब, हिमाचल प्रदेश या राज्यांचा शेतीचा चेहरामोहराच बदलून गेलेला आपल्याला दिसतो. तर बघा, झेलम नदीच्या काठावर जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर, बघा बऱ्याचशा शहरांच्या आणि नद्यांचे काठ हे विचारले जातात. कोणती नदी आणि कोणत्या नदीच्या काठावर कोणतं शहर आहे हा सुद्धा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. बघा, जी सतलज नदी आहे हिचा सुद्धा उगम कैलास पठारावर कैलास मानसरोवराजवळ होतो आणि जवळजवळ 1450 किलोमीटर लांबीची ही नदी आपल्याला पाहायला मिळते. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. या नदीमध्ये जी हिमाचल प्रदेशात शिपकिला नावाची जी खिंड आहे या खिंडीतून ती भारतामध्ये प्रवेश करते सतलज नदी. लक्षात घ्या, सतलज नदीचा अभ्यास आपण का करत आहोत, कारण ती याच सिंधू नदीच्या महत्त्वाची उपनदी आहे म्हणून. तर 1450 किलोमीटर इतकं मोठं अंतर या नदीचं सुद्धा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर जी बियास नदी आहे हिची सुद्धा लांबी जवळजवळ 470 किलोमीटर आहे. भारतातील लांबी आहे ही आणि हरिके नावाचा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे जो या बियास नदीच्या पात्रात आहे. तर हा प्रकल्प किंवा हे धरण सुद्धा एक महत्त्वाचं या नदीच्या पात्रात तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. रावी नदी ही कुलू टेकड्यामध्ये रोहतांग खिंडीजवळ उगम पावते आणि त्यानंतर पीर पंजाल व धौलाधार ज्या रांगा आहे तर या रांगाच्या परिसरामध्ये या नदीचा प्रवास होतो. त्यानंतर या नदीची लांबी जी आहे रावी नदीची ही सुद्धा जवळजवळ 725 किलोमीटर लांबीची आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर जी चिनाब नदी आहे ही सुद्धा हिमाचल प्रदेशातील बरलाच्या खिंडीमध्ये जाऊन बारालाच्या खिंडीत या ठिकाणी प्रवेश करते आणि इथं तिचा उगम होतो. 1180 किलोमीटर लांबी या नदीची फक्त भारतातील लांबी आहे. तर या दृष्टीने या नद्यांचा सुद्धा अभ्यास होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर झेलम नदी जी आहे या झेलम नदीचा परिसरसुद्धा अतिशय काश्मीरचं खोरं या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर या झेलम नदीची लांबी जी जवळजवळ 725 किलोमीटर आहे आणि पावसाळ्यामध्ये अनेक वेळा या नदीने रौद्र रूप धारण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर ही झाली महत्त्वाची सिंधू नदी प्रणाली. बघा,
सिंधू नदी प्रणालीचा जो खोरं आहे तर अतिशय सुपीक आहे, अतिशय सुजलम सुफलम आहे. परंतु ज्यावेळेस भारत पाकिस्तानची फाळणी झाली त्यावेळेस हा बराचसा सुपीक प्रदेश आपण पाकिस्तानला दिला. आपण थरचे वाळवंट आपल्याला घेतले परंतु यांना महत्त्वाचा सुपीक प्रदेश दिला. बांगलादेशाला सुद्धा गंगा नदी परिसराचा खोऱ्याचा प्रदेश दिला. आता आपण पाहत आहोत गंगा नदी. दक्षिण आशियातील नव्हेच तर भारत व बांगलादेश या देशामधून वाहणारी सुद्धा एक महत्त्वाची नदी आहे गंगा. बघा, भारतामध्ये नदीला एक महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. हिंदू धर्मामध्ये तर नदीला देवता मानलेला आहे आणि यामध्ये गंगा नदी ही सुद्धा एक महत्त्वाची देवता आपल्याला पाहायला मिळते भारताच्या बाबतीत. कारण देवता म्हणायचा अर्थ असा की जसं आपण म्हणतो की चीन नाईल ही इजिप्तला दिलेली देणगी आहे, याचा अर्थ असा की ही जी नाईल नदी आहे ही अतिशय वाळवंटी प्रदेशामधून वाहत जाते आणि त्या ठिकाणी सर्व भागामध्ये पाण्याचा पुरवठा करत जाताना आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून नाईलला इजिप्तची देणगी असं म्हटलं जातं. तशीच गंगा नदी, सिंधू नदी, ब्रह्मपुत्रा नदी ह्या भारतातल्या प्रमुख नद्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर गंगा नदीचा किंवा या नद्यांचा उल्लेख बऱ्याचशा रामायण महाभारत यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला झालेला दिसून येतो किंवा रामायणात महाभारतातल्या बऱ्याचशा गोष्टी याच्याशी रिलेटेड असल्याच्या, नद्यांशी रिलेटेड असल्याचा पाहायला मिळतात. तर या गंगा नदीच्या त्यानंतर त्याच्या काठावर वसलेली जी शहरं आहे, हरिद्वार असेल किंवा अलाहाबाद असेल, काशी असेल, वाराणसी तोच परिसर, तर ही यांनासुद्धा पवित्र असं स्थान आपल्याला दिलेलं पाहायला मिळतं. राम तेरी गंगा मैली या जर वाक्याचा आपण अर्थ घेतला तर खऱ्या अर्थाने जी पवित्र गंगा होती ती आज आपण अपवित्र केलेली आपल्याला पाहायला मिळते. अजून त्यासाठी ज्या नद्या आपण पवित्र मानतो तर त्यांचं पावित्र्यसुद्धा राखणं गरजेचं आहे. तरी हा जरी महत्त्वाचा भाग झाला तरीसुद्धा या नदीच्या काही प्राथमिक माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. जशी या नदीची लांबी जी आहे 2525 किलोमीटर. त्यानंतर तिचा उगम उत्तराखंड राज्यात हिमालय पर्वतात गंगोत्री येथे होतो. भागीरथी आणि अलकनंदा हे दोन प्रवाह एकत्र येऊन या नदीचा उगम होतो. त्यानंतर तिथून ते आग्नेयेला वाहत येते आणि उत्तर भारतातील गंगेच्या खोऱ्यात वाहत जाऊन बांगलादेशामध्ये प्रवेश करते आणि बांगलादेशात ती बंगालच्या उपसागराला मिळते. बघा, त्यापूर्वी भरपूर उपनद्या या नदीला येऊन मिळतात. बघा, गंगेच्या लांबीच्या बाबतीत म्हणजे कोणत्याही नदीच्या लांबीच्या बाबतीत काही ठिकाणी 2510 किलोमीटर, काही ठिकाणी 2525 किलोमीटर असा थोडासा फरक हा आपल्याला पाहायला मिळेल. ॲक्च्युअल जी लांबी आहे ती सुद्धा म्हणजे या दरम्यानच आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर या नदीच्या मुखाशी सुंदरबन नावाचा एक महत्त्वाचा त्रिभुज प्रदेश आहे. सुंदरबनातील वाघांची सभा नावाचा एक महत्त्वाचा मराठीतील प्रकरण हे हायस्कूल लेवलला होतं. बघा, हा सुंदरबन जो आहे याला सुंदरबन म्हणण्याचं कारण बन म्हणजे हा वन या शब्दाशी रिलेटेड आहे जो बंगाली शब्द आहे आणि सुंदर हा शब्द त्या ठिकाणच्या एका झाडाचं नाव आहे, सुंदरी वृक्ष. या सुंदरी वृक्षावरून याला सुंदरबन असं म्हटलं जातं. आणि हा जो डेल्टा आहे या डेल्टाच्या प्रदेशामध्ये भरपूर असं जलसंचयन, गाळाचं संचयन या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसतं. बऱ्याचशा दुर्मिळ वनस्पती या ठिकाणी आहे. त्यानंतर हिंदू धर्मात गंगा नदीला अतिशय पवित्र स्थान म्हटलं आहे, तिला मातासुद्धा मानलेलं आहे आणि लक्षावधी भारतीयांची ती जीवनदायिनी आहे. नकाशामध्ये जर आपण पाहिलं तर या नदीला मिळणाऱ्या ज्या उपनद्या आहेत तर त्यासुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत. बघा, त्यामध्ये जी यमुना नदी आहे ही पहिली उपनदी जिची लांबी 1376 किलोमीटर इतकी असून अलाहाबाद शहराजवळ या नदीला येऊन मिळते. या यमुनेच्या सुद्धा काही उपनद्या आहेत जशी चंबळ, सिंध, बेटवा, केन यासुद्धा महत्त्वाच्या आहे. त्या चंबळ नदी ही जो विंध्य पर्वतातील जो महू प्रदेश जो आहे तर या ठिकाणी या जलटेकड्यामध्ये हिचा उगम होतो. त्यानंतर ती यमुना नदीला इटावाहा नावाचं जे रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी जाऊन मिळते.
तर जवळजवळ या चंबळ नदीची लांबी 960 किलोमीटर आहे. एकंदरीत या चंबळ नदीचं खोरं जे आहे तर ते अतिशय घनदाट जंगलांचं आहे. बॅडलँड ट्रोपोग्राफी या ठिकाणी आहे. खास खळग्यातून वाहणारी ही नदी आहे आणि म्हणून हिचं एक वेगळं महत्त्व या नदीच्या बाबतीत आपल्याला सांगता येतं. त्याचबरोबर सोन ही सुद्धा एक महत्त्वाची नदी. नर्मदा नदीचा उगम ज्या ठिकाणी होतो त्याच ठिकाणी सोन नदीचा उगम होतो. नर्मदा नदी ही पश्चिमेकडे वाहत जाते आणि ही सोन नदी जी आहे ती ईशान्येकडे वाहत जाते आणि ईशान्येकडे वाहत गेल्यानंतर याच सोन आणि नर्मदा नदीमुळे द्वीपकल्पी पठाराचे 2 भागात रूपांतर झाले आहे. उत्तरेकडील द्वीपकल्पी प्रदेश आणि दख्खनचे पठार अशा प्रकारचा 2 भागात या सोन नदीमुळे आणि नर्मदा नदीमुळे पठारी प्रदेशाचे 2 भाग झाले. बघा, त्यानंतर ही नदी पुढे रामगंगा नदीस जाऊन मिळते, सोन नदी, आणि या नदीला सुद्धा पावसाळ्यामध्ये प्रचंड पूर येतात. त्यानंतर रामगंगा नदी ही कुमाऊ हिमालयात उगम पावते आणि पर्वतीय प्रदेशात वाहत येऊन तिने खोल दऱ्या निर्माण केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. या मैदानी प्रदेशामध्ये अनेक शेतीयोग्य प्रदेश सुपीक असा तयार झालेला आपल्याला दिसतो. 596 किलोमीटर लांबी या रामगंगा नदीची आपल्याला दिसून येते. त्यानंतर शारदा नदी असेल, घागरा नदी असेल, गंडक असेल, याही महत्त्वाच्या नद्या या गंगा नदीला येऊन मिळतात. बघा, दामोदर नदी ही सुद्धा बिहारमधील छोट्या नागपूरच्या पठारावर उगम पावणारी महत्त्वाची नदी असून ती जी गंगेची वितरिका आहे हुगळी, या गंगेच्या वितरिकेला जाऊन ही दामोदर नदी मिळते. दामोदर व्हॅली प्रकल्प असा एक महत्त्वाचा प्रकल्प या नदी खोऱ्यामध्ये आहे आणि तिला बंगालची दुःखाश्रू म्हणून सुद्धा या दामोदर नदीला मानले जाते किंवा ओळखले जाते. अनेक प्रकारची जीवितहानी व प्राणहानी या नदीमुळे होताना आपल्याला दरवर्षी पाहायला मिळते. त्यानंतर ब्रह्मपुत्रा नदी. बघा, ब्रह्मपुत्रा नदी या गंगा नदीतला एक महत्त्वाचा भाग जो असा आहे की या ठिकाणच्या काही ज्या नद्या आहे, उदाहरणार्थ उत्तरेकडून येणाऱ्या ज्या घागरा, गंडक, कोसी जी नदी आहे ही सुद्धा एक महत्त्वाची नदी असून तिला बिहारचे दुःखाश्रू म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि या कोसी नदीने जवळजवळ गेल्या 100 वर्षात आपला मुख्य प्रवाह आहे तर तो अनेक वेळा बदललेला आहे. म्हणजेच काय, त्या ठिकाणचं जे संचयन कार्य आहे त्यामुळे अनेक नदी हे आपल्या मुख्य प्रवाहापासून दुसरीकडे भरतीच्या ज्यावेळेस पूर येतो तर त्यावेळेस तिने प्रवास चेंज केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर हा एक महत्त्वाचा भाग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर ब्रह्मपुत्रा नदी. बघा, या नकाशामध्ये गंगा नदीचं खोरं आणि ब्रह्मपुत्रा नदीचं खोरं असे दोन्ही खोरे वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळतात. दोघंही जवळजवळ एकमेकाला लगतच असलेली खोरे आपल्याला दिसतात. आशिया खंडातील एक प्रमुख नदी म्हणून या ब्रह्मपुत्रा नदीला ओळखलं जातं. ब्रह्मपुत्र, ब्रह्माचा पुत्र या नावावरून तिला ब्रह्मपुत्रा असं ओळखलं जातं. या नदीचा उगम जो आहे तो साधारणतः तिबेटमध्ये जवळजवळ साधारणतः मानस सरोवरापासून जवळजवळ 100 किलोमीटर अंतरावर या नदीचा उगम होतो आणि तिबेटच्या पठारावरून पूर्वेकडे वाहत जाते, सलग पूर्वेकडे वाहत जाते. एकदम वेस्ट टू ईस्ट असे तिची डायरेक्शन आहे आणि त्या ठिकाणी तिला सॅंगपो नावाने ओळखलं जातं. बघा, त्यानंतर भारतामध्ये ती नामचा बरवा हे जे अरुणाचल प्रदेश राज्यातील जे महत्त्वाचं ठिकाण आहे, जी महत्त्वाचं शिखर पण आहे, जे पूर्वांचलमधलं सर्वात उंच शिखर आहे नामचा बरवा, तर या ठिकाणी ती भारतामध्ये प्रवेश करते आणि अरुणाचल प्रदेश व आसाम राज्यातून वाहत जाऊन ती बांगलादेशात ब्रह्मपुत्रा नदी शिरते आणि पुढे गंगा आणि ब्रह्मपुत्राचा एकत्र प्रवास सुरू होतो. बांगलादेशात या नदीला जमुना नावाने ओळखलं जातं आणि ब्रह्मपुत्रा या प्रदेशात बांगलादेशात पुढचा जो एकत्रित प्रवास आहे गंगा आणि ब्रह्मपुत्रेचा तर त्याला पद्मा या नावाने ओळखलं जातं. आणि
म्हणजे अनेक तिच्या काही उपनद्यासुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. जशी की सबनसुरी नावाची उपनदी आहे. त्यानंतर त्यानंतर मानस नावाची उपनदी आहे, तिस्ता आहे, जी सिक्कीमच्या बाँड्रीवरून वाहते. सुरमा असेल, तर ह्यासुद्धा महत्त्वाच्या उपनद्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला गंगेच्या उपनद्या माहिती असतात, सिंधूच्या उपनद्या माहिती असतात, परंतु ब्रह्मपुत्रेच्या उपनद्या माहिती असत नाही किंवा नर्मदेच्या उपनद्या माहिती असत नाही. तर त्यासुद्धा माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. एकंदरीत या लेक्चरमध्ये आपण या गंगा, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांचा अभ्यास आपण केला, त्याच्या उपनद्यांचा अभ्यास केला. समाप्तीपूर्वी जो इंडस सिव्हिलायझेशन जे आहे किंवा सिंधू संस्कृतीचा उगम जो आहे, तर तो सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर जी गंगा नदी आहे ही सुद्धा एक पवित्र नदी भारतातील आहे. सर्वात जास्त लांबीची नदी म्हणून तिला ओळखलं जातं. तिच्याही महत्त्वाच्या उपनद्या आणि तिच्यावर असणारी धार्मिक स्थळं यांचासुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ब्रह्मपुत्रा नदी जी आहे ती आसाम, अरुणाचल प्रदेश राज्यामधून वाहत येते आणि त्या ठिकाणी माझोली नावाचं एक महत्त्वाचं सर्वात मोठं नदीय बेट या नदीच्या पात्रात आहे, ते सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर इतर जनरल माहिती ही सुद्धा आपल्याला माहिती असावी. एकंदरीत या प्रकरणामध्ये आपण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. पुढच्या लेक्चरमध्ये आपण ज्या द्वीपकल्पी पठारावरील ज्या नद्या आहे त्यामध्ये महानदी असेल, गोदावरी असेल, कृष्णा असेल, कावेरी असेल, या नद्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.